मित्रांनो, आज आपण ज्या दैवी प्रसंगावर चर्चा करणार आहोत तो समाजात पसरलेल्या एका मोठ्या भ्रांतीशी संबंधित आहे। मित्रांनो, भगवान श्रीकृष्णांनी स्वतः भगवद्गीतेत सांगितले आहे की अंधश्रद्धा आणि अज्ञान माणसाला सत्यापासून दूर नेतात। म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की खरंच सकाळी उठल्यावर विधवेचा चेहरा पाहणे अपशकुन आहे का, की ही फक्त समाजाने घातलेली एक बेडी आहे जे शिव महापुराण स्वतः तोडू इच्छित आहे। तर चला मित्रांनो, मोठ्या लक्ष आणि श्रद्धेने ही अद्भुत कथा ऐकूया, कारण यामुळे तुमच्या जीवनात एक नवीन दृष्टिकोन आणि खोल ज्ञान जागृत होईल। भगवान श्रीकृष्ण म्हणतात की विधवेचा चेहरा पाहावा की नाही। जय श्रीकृष्ण। मित्रांनो, आजचा प्रसंग अत्यंत दैवी आणि जीवनाला दिशा देणार आहे। या प्रसंगातून तुम्हाला एक गहन शिक्षण मिळणार आहे। सकाळी उठताच विधवेचा चेहरा पाहावा की नाही याबाबत काही लोकांच्या मनात भीती निर्माण होते। जर एखाद्या पुरुषाची पत्नी स्वर्गवासी झाली आणि सकाळी त्याचा चेहरा पाहिला तर त्यात काय दोष? मित्रांनो, हे समजणे आवश्यक आहे। समाजाने आपल्या संकुचित विचारसरणी आणि अज्ञानामुळे अनेक भ्रांती निर्माण केल्या आहेत, परंतु शिव महापुराण स्वतः या भ्रमांचा नाश करते। जर एखाद्या पुरुषाची पत्नी हयात नसेल तर त्याचा चेहरा पाहण्यात काय आक्षेप? तो तर पुरुष आहे। तुम्हाला काय माहिती की त्याची पत्नी जिवंत आहे की नाही? जर तो बिंद्या लावत असेल, मंगळसूत्र घालत असेल किंवा मांग भरत असेल तर कदाचित त्याची पत्नी जिवंत आहे की नाही हे समजेल, पण तसे तर होत नाही। परंतु जर एखाद्या स्त्रीचा पती स्वर्गवासी झाला तर समाज सामान्य भाषेत म्हणतो की तिचा चेहरा पाहणे अपशकुन आहे। परंतु विचार करा, जन्म परमात्म्याने दिला आहे आणि मृत्यूही परमात्माच देतो। हे नाते कोणाशी आणि किती काळ आहे हे तर ईश्वराने आधीच लिहून ठेवलेले आहे। तुम्ही कोणाचा चेहरा पाहून कसे ठरवू शकता की हे अशुभ आहे की शुभ आहे? जर खरंच असे असते तर जेव्हा भगवान श्रीरामांचे वडील श्री महाराज दशरथ स्वर्गवासी झाले तेव्हा त्यांच्या तिन्ही पत्नी माता कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी विधवा झाल्या होत्या। अयोध्यावासियांनी त्यांचा चेहरा पाहणे सोडले होते का? स्वतः प्रभू श्रीरामांनी आपल्या मातांचा चेहरा पाहिला नाही का? हे सर्व आपल्या विचारसरणीचे आहे, आपल्या बुद्धीचा भ्रम आहे। पापीला पाप दिसते, कपटीला कपट दिसते, बेईमानाला बेईमानी दिसते, परंतु धर्मात्म्याला धर्मच दिसतो। पुण्यात्म्याला पुण्यच दृष्टीस पडते। जशी विचारसरणी तसाच दृष्टिकोन। जर पती गेला तरी पत्नीला परमात्म्याने जिवंत ठेवला आहे, काही उद्देशाने ठेवला आहे। कारण जाणारा तर गेला, परंतु पत्नीचे दान, भजन, पुण्य आणि भगवंताचे स्मरण सर्व जिवंत असते। ज्याप्रमाणे पती नोकरी करतो आणि त्याच्या जाण्यानंतर पत्नीला अर्धा पगार मिळतो, त्याचप्रमाणे पत्नीने केलेले प्रत्येक पुण्य, प्रत्येक भजन, प्रत्येक व्रत यांचे फळ पतीच्या खात्यात जमा होते। त्याचप्रमाणे जर पत्नी गेली आणि पती दान, भजन, सेवा किंवा सत्कर्म करतो तर त्याचे पुण्य पत्नीच्या खात्यात जाते। म्हणूनच माणसाला सत्कर्म करण्यासाठी सोडले आहे, दान करण्यासाठी, भजन करण्यासाठी, व्रत करण्यासाठी। एकादशीचे व्रत करा, महाशिवरात्रीचे व्रत करा, शिवजींना जल अर्पण करा, भगवंताचे भजन करा, त्याचे अर्धे पुण्य त्या जीवनसाथीला मिळते जो आता या लोकांमध्ये नाही। मित्रांनो, जेव्हा दोघेही जिवंत असतात तेव्हा दोघे मिळून पूजन करतात, व्रत करतात, भक्ती करतात, परंतु जेव्हा एकच राहतो तेव्हा त्याने केलेले प्रत्येक पुण्य आपल्या जीवनसाथीपर्यंत पोहोचते। हीच परमात्म्याची अद्भुत व्यवस्था आहे। म्हणून शिवा शिवा म्हणत भगवत भक्तीत मग्न रहा। कोणावरही आक्षेप लावणे चुकीचे आहे, हे धर्म नाही। कोण म्हणते की विधवेचा चेहरा पाहणे अपशकुन आहे, असे कुठे लिहिले आहे? हे सर्व अज्ञान आहे। विधवेचा चेहरा पाहू नये ही केवळ भ्रांती आहे। अशा गोष्टी असत्य आहेत। शिवभक्तीत लीन रहा, शिवाचे स्मरण करा। जे लोक म्हणतात की विधवेचा चेहरा पाहू नये, असे लोक संसारात अज्ञान आणि भ्रम पसरवतात। म्हणून या गोष्टी सोडून द्या आणि कोणालाही ठेच पोहोचवू नका, कारण जर तुमच्या वाणीने कोणाला ठेच पोहोचली तर हे मोठे पाप आहे। आता प्रश्न उद्भवतो की एक स्त्री वेळेआधी विधवा का होते?
यामागे कोणते कारण आहे, कोणते पाप आहे ज्यामुळे पतिव्रता नारीलाही विधवा व्हावे लागते? विधवा होण्याचे संकेत आधीच मिळतात का? आणि खरंच स्त्रीच्या शरीरात असे कोणते अवयव आहे ज्यावरून ती विधवा होईल की नाही हे ठरवता येते? भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे प्रिये, तू अत्यंत योग्य प्रश्न विचारला आहे. हे सत्य आहे की काही स्त्रियांच्या नशिबात वेळेआधी विधवा होणे लिहिलेले असते. मग ती स्त्री कितीही पतिव्रता का असेना, परंतु एका विशिष्ट पापामुळे ती विधवा होते. आणि हेही सत्य आहे की स्त्रीच्या शरीरातील एक अवयव तिच्या भविष्यातील या स्थितीचा संकेत देतो. भगवान विष्णू पुढे म्हणाले, हे देवी, तुला या परम गूढ आणि गुप्त सत्य सांगण्यापूर्वी मी तुला एक कथा सांगतो. या कथेत तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत, म्हणून ती लक्षपूर्वक ऐक. मग भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला एक दैवी आणि अत्यंत सुंदर कथा सांगितली. या कथेद्वारे त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी अनेक गहन उपदेश दिले. म्हणून ही कथा पूर्ण ऐकणे आवश्यक आहे. ती अर्धवट सोडणे पाप मानले जाते. तर चला मित्रांनो, भक्तिभावाने या पवित्र कथेचे श्रवण सुरू करूया. मित्रांनो, एकेकाळी मध्य देशात एक अत्यंत धनवान सेठ राहत होता. त्याला एक मुलगा आणि 3 मुली होत्या. त्याच्या 3 मुलींचे विवाह चांगल्या आणि समृद्ध घराण्यात झाले होते. परंतु सेठच्या एका मुलीला दुर्भाग्याचा सामना करावा लागला. लग्नाच्या काही वर्षातच तिचा पती या संसाराला सोडून गेला आणि ती विधवा होऊन अत्यंत दुःखात जीवन जगू लागली. त्या विधवा मुलीचे नाव होते सावित्री. सावित्री अत्यंत सुंदर, गुणवान आणि पतिव्रता नारी होती. परंतु विधीच्या विधानापुढे कोणीही टिकू शकत नाही. तिच्या नशिबात जे अशुभ लिहिले होते तेच घडले. सावित्रीच्या पतीने लग्नाच्या वेळी फक्त तिचे रूप आणि तिच्या वडिलांची धनसंपत्ती पाहिली होती. याचा परिणाम असा झाला की त्याला लवकरच या संसारातून निरोप घ्यावा लागला. असे म्हणतात की सावित्रीच्या लहानपणापासूनच तिच्या शरीराच्या अवयवांवर ती विधवा होणार असल्याचे संकेत दिसत होते. परंतु कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही. हे सर्व तिच्या पूर्वजन्मीच्या कर्मांचे परिणाम होते, ज्यामुळे तिला या जन्मात अशी वेदना सहन करावी लागली. भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले, हे देवी, आता मी तुला सावित्रीच्या पूर्वजन्माची कथा सांगतो. लक्षपूर्वक ऐक. पूर्वजन्मात सावित्रीचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता आणि त्यावेळी तिचे नाव होते गायत्री. ती ब्राह्मण राजाला अत्यंत प्रिय होती, ज्यामुळे तिच्या घरी कधीही धन आणि वैभवाची कमतरता नव्हती. त्या ऐश्वर्य आणि सन्मानाने त्या ब्राह्मणाला उन्मत्त आणि गर्विष्ठ बनवले होते. त्या ब्राह्मणाची एकमेव मुलगी होती गायत्री. ती रूपवती आणि अतिसुंदरी होती. वडिलांच्या लाड, प्रेम आणि असीम स्नेहाने तिला बिघडवले होते. तिच्या वडिलांनी तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. तिला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. यामुळे गायत्रीने आपल्या जीवनात कधीही दुःखाचा स्पर्श अनुभवला नाही आणि तिला आपल्या रूप आणि लावण्याचा अत्याधिक अभिमान झाला. जेव्हा गायत्री युवावस्थेत पोहोचली तेव्हा तिच्या वडिलांनी तिच्या विवाहाचा विचार केला. परंतु तिची एक अट होती की जो कोणी गायत्रीशी विवाह करेल तो तिच्यासोबत तिच्या वडिलांच्या घरीच राहील, म्हणजेच घरी येईल. ब्राह्मणाने ही गोष्ट आपल्या सर्व नातेवाईकांना आणि परिचितांना सांगितली आणि पाहता पाहता ही बातमी सर्वत्र पसरली. अनेक विद्वान आणि ज्ञानी पंडित गायत्रीला पाहण्यासाठी आणि तिच्याशी विवाहाचा प्रस्ताव ठेवण्यासाठी तिच्या घरी आले. परंतु अहंकारात बुडालेल्या गायत्रीने कोणालाही स्वीकारले नाही. तिने अनेक विद्वान आणि गुणी ब्राह्मणांचा अपमान केला आणि त्यांना आपल्या घरातून बाहेर काढले. एकदा असे झाले की एक अत्यंत सुंदर आणि तेजस्वी ब्राह्मण भिक्षा मागण्यासाठी गायत्रीच्या घरी आला. त्याला पाहताच गायत्री मोहित झाली. तिचे हृदय त्या भिक्षुक ब्राह्मणाकडे आकर्षित झाले आणि ती आपल्या वडिलांना म्हणाली की ती त्याच्याशीच विवाह करेल. जेव्हा तिच्या वडिलांनी हे ऐकले तेव्हा त्यांनीही आपल्या मुलीची इच्छा मान्य केली. त्यांनी त्या भिक्षुक ब्राह्मणाला बोलावून सांगितले की ते आपल्या मुलीचा विवाह त्याच्याशी करू इच्छितात. भिक्षुक ब्राह्मणानेही सहमती दर्शवली आणि मग वैदिक विधीनुसार गायत्री आणि त्या ब्राह्मणाचा विवाह संपन्न झाला. विवाहाच्या वेळी गायत्री अत्यंत आनंदी होती.
तिला वाटले की तिला तिचा मनासारखा जीवनसाथी मिळाला आहे. विवाहानंतर काही दिवस गायत्री आपल्या पतीसोबत प्रेमाने राहिली आणि त्याची सेवा करत राहिली. परंतु कालांतराने तिचा खरा स्वभाव प्रगट होऊ लागला. ती आपल्या पतीचा सन्मान करण्याऐवजी त्याला नोकरासारखे समजू लागली. पत्नी धर्म निभावण्याऐवजी ती आपल्या पतीला आदेश देऊ लागली. इतकेच नव्हे तर ती आपल्या पतीला नावाने हाक मारू लागली आणि त्याचा आदर करणे सोडले. पतीचे पाय दाबण्याऐवजी ती आपल्या पतीकडून आपले पाय दाबून घेऊ लागली. अशा प्रकारे गायत्रीचा स्वभाव स्वैराचारी आणि अहंकारी होत गेला. ती पतीला न सांगता घराबाहेर जाऊ लागली. पतीची कोणतीही आज्ञा मानत नसे. पतीपेक्षा आधीच जेवण करत असे. कोणत्याही धार्मिक कार्यात पतीसोबत बसण्यास नकार देत असे आणि एकटीच मौज मस्तीत मग्न राहत असे. आपल्या पत्नीचे असे आचरण पाहून गायत्रीचा पती अत्यंत दुःखी होऊ लागला. त्याने अनेक वेळा तिला समजावण्याचा प्रयत्न केला, धर्माचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु गायत्रीने कधीही त्याचे ऐकले नाही. ती आपली मनमानी करत राहिली. गायत्रीच्या आईनेही आपल्या मुलीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला की स्त्रीसाठी हे योग्य नाही की ती आपल्या पतीचा अपमान करेल. पत्नीचा परमधर्म आहे की तिने आपल्या पतीला देवा समान मानावे आणि त्याच्या आज्ञेचे पालन करावे. परंतु गायत्री आपल्या आईच्या सल्ल्यालाही कधी मानत नसे. उलट ती जाणीवपूर्वक आपल्या पतीचा अपमान करत राहत असे. त्याचे दोष गणत असे, त्याला अपशब्द बोलत असे, त्याला नावाने हाक मारत असे आणि त्याचा तिरस्कार करणे हाच तिचा स्वभाव बनला. गायत्रीच्या पतीला तिच्या या वागण्याने अत्यंत व्यथा झाली. एके दिवशी त्याने गहन चिंतन केले आणि मनात ठरवले की आता तो या पापमय परिस्थितीपासून स्वतःला मुक्त करेल. कोणालाही न सांगता तो घर सोडून गेला आणि वनात जाऊन तपस्येत मग्न झाला. कारण शास्त्रात सांगितले आहे की बुद्धिमान पुरुषाने दुष्ट, अधार्मिक आणि स्वैराचारी पत्नीचा त्याग करावा, अन्यथा तोही तिच्या पापाचा भागीदार होतो. अशा प्रकारे गायत्रीचा पती वनात तपस्या करू लागला. इकडे गायत्रीने आपल्या पतीला शोधण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. ती आपल्या वडिलांच्या घरीच सुखाने आणि मौजमस्तीत राहू लागली. तिच्या आईने तिला अनेक वेळा समजावले की तिने आपल्या पतीकडे क्षमा मागून त्याला परत घरी आणावे, परंतु गायत्री हट्टाने म्हणत असे, जाऊ द्या आई, तसेही माझा तो भिक्षा मागणारा पती काही कामाचा नव्हता. त्याच्याशी विवाह करून मीच त्याच्यावर उपकार केले होते. आता तो मूर्ख मला सोडून गेला आहे तर बरे झाले. अशा पतीसोबत राहण्यापेक्षा मी एकटीच बरी आहे. मी इतकी रूपवती आहे की कोणताही पुरुष माझ्याशी लग्न करेल. गायत्रीच्या अशा अहंकारी आणि अधार्मिक बोलण्याने तिची आईही अत्यंत दुःखी होऊ लागली. इकडे गायत्रीचा पती ध्यानमग्न होऊन तपस्या करत राहिला आणि सांसारिक बंधनातून मुक्त होऊन आपले जीवन ईश्वर भक्तीत समर्पित केले. तो दिवस रात्र परमात्म्याचे स्मरण करत आणि ईश्वरीय भक्तीत मग्न राहत असे. इकडे काही दिवसानंतर गायत्रीच्या वडिलांबरोबर एक अशुभ घटना घडली. एके दिवशी ते राजमहालात चोरी करताना पकडले गेले. सैनिकांनी त्यांना पकडून राजासमोर हजर केले. जेव्हा राजाला हे समजले तेव्हा ते अत्यंत क्रोधित झाले. त्यांनी गायत्रीच्या वडिलांचे सर्व धन आणि संपत्ती जप्त केली आणि त्यांना कारागारात टाकले. धनसंपत्ती सर्व काही गमावल्याने गायत्री अत्यंत गरीब झाली. तिच्याकडे उपजीविकेचे कोणतेही साधन उरले नाही. तिचे वडील कारागारात होते, त्यामुळे गायत्री आणि तिच्या आईला घर चालवण्यासाठी दुसऱ्यांच्या घरी काम करावे लागले. आतापर्यंत ज्या घरात वैभव आणि ऐश्वर्य होते तिथे आता दारिद्र्य आणि क्लेश यांनी स्थान घेतले. गायत्रीला आता एकटेपणा सतावू लागला. घरी कोणताही पुरुष नव्हता जो त्यांना मदत करू शकेल. अशा वेळी तिला आपल्या पतीची आठवण येऊ लागली, ज्याचा तिने कधीही सन्मान केला नव्हता. परंतु तिचा पती तर वनात संन्यासी बनून तपस्येत मग्न होता. तरीही गायत्रीने त्याला शोधण्याचा निश्चय केला आणि वनाकडे निघाली. ती खूप दूरपर्यंत आपल्या पतीला शोधत राहिली, सर्व दिशांना भटकत राहिली, पण तिचा पती कुठेही सापडला नाही. थकून ती एका ठिकाणी विश्रामासाठी बसली. तेवढ्यात तिथे एक भयंकर सिंह आला आणि त्याने गायत्रीवर हल्ला केला. त्या क्षणी गायत्रीचे प्राण पखेरू उडाले आणि तिचा देहांत झाला.
गायत्रीच्या मृत्यूनंतर 2 यमदूत प्रगट झाले. त्यांनी तिला पकडून ओढत यमलोकात नेले. यमलोकाची गायत्री यमराजांसमोर हजर झाली. तेव्हा यमराजांनी तिच्या जीवनातील पाप आणि पुण्य यांचा हिशोब केला. यमराज म्हणाले, ही स्त्री अत्यंत पापमय आहे. हिने आपल्या पतीचा कधीही सन्मान केला नाही, सतत त्याचा अपमान केला, त्याला नावाने हाक मारली, त्याला नोकर समजले आणि वारंवार तिरस्कार केला. अशा दुष्ट पत्नीला नरकात पाठवले पाहिजे. मग यमराजांच्या आदेशाने गायत्रीला नरकात टाकले गेले. अनेक वर्षे तिने नरकात भयंकर यातना भोगल्या. जेव्हा तिची पापे कमी झाली तेव्हा तिला पूर्वजन्मातील कर्मांचे प्रायश्चित्त करण्यासाठी पुन्हा मनुष्य जन्म मिळाला. परंतु गायत्रीने पूर्वजन्मात केलेल्या पापांमुळेच या जन्मात तिच्या शरीरावर विधवा होण्याचे लक्षण प्रगट झाले. मग भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, आता मी तुला त्या लक्षणांबद्दल सांगतो. ज्या स्त्रियांच्या अवयवांवर हे चिन्ह प्रगट होतात त्या वेळेआधी विधवा होतात. भगवान विष्णू म्हणाले, जर एखाद्या स्त्रीचे पाय घाम विरहित असतील, त्यावर नाड्या स्पष्ट दिसत नसतील, पाय अत्यंत गुळगुळीत आणि कोमल असतील, तर अशी स्त्री ऐश्वर्य आणि सुखाची भोगिनी नसते. जर स्त्रीच्या पायाचा अंगठा गोल आणि मांसल असेल तर ती पतिव्रता आणि ऐश्वर्यशालिनी असते. जर अंगठ्यावर नाड्या दिसत असतील तर ती दुर्भाग्यशालिनी आणि व्यभिचारी मानली जाते. जर एखाद्या स्त्रीचा अंगठा अत्यंत छोटा असेल तर ती क्लेशकारी आणि दुःख भोगणारी असते. अंगठा जर दबलेला असेल तर ती स्त्री गर्भधारणेत दुर्बल असते. जर एखाद्या स्त्रीची तर्जनी बोट अंगठ्यापेक्षा लांब असेल तर ती स्वच्छंद कामचारिणी म्हणजेच अनेक पुरुषांशी संबंध ठेवणारी मानली जाते. जर एखाद्या स्त्रीची पायाची बोटे एकमेकांना जोडलेली असतील, एकमेकांच्या जवळ असतील, बोटे गोल आणि सरळ असतील आणि नखे छोटी आणि पातळ असतील, तर ती स्त्री ऐश्वर्यशालिनी आणि सासरच्या घरी सुख भोगणारी असते. आता विधवा स्त्रीच्या पायाच्या लक्षणांबद्दल असे सांगितले आहे. जर एखाद्या स्त्रीचा अंगठा खूप मोठा असेल आणि पुढून गोल असेल, त्याची नखे टेडी मेडी असतील आणि अंगठ्यावर नाड्या स्पष्ट दिसत असतील, तर ती विधवा होण्यास योग्य बनते. जर स्त्रीची टाच अत्यंत मोठी असेल तर ती मृत्यूपर्यंत दुःख भोगणारी असते. जर तिचे पाय मांस विरहित असतील तर ती आपल्या सासरच्या भाग्याचा नाश करते. जर एखाद्या स्त्रीची अनामिका बोट इतर बोटांच्या तुलनेत अत्यंत छोटी असेल तर ती भांडणारी आणि घरातील वातावरण असह्य करणारी असते. जर स्त्रीची मध्यम बोट अत्याधिक लांब असेल तर ती विवाहासाठी अयोग्य मानली जाते. जी स्त्री चालताना पाय आपटत चालते आणि धमधम आवाज करते ती आपल्या पतीच्या विनाशाचे कारण बनते. भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, याच लक्षणांमुळे सावित्री वेळेआधी विधवा झाली. हे सर्व तिच्या मागील जन्मातील पापांचे फळ होते. जी स्त्री आपल्या पतीचा अपमान करते, त्याला नावाने हाक मारते, त्याच्या जेवणापूर्वी स्वतः जेवते, ती निश्चितच वेळेआधी विधवा होते. पतिव्रता नारी ती आहे जी कधीही कोणाचा अपमान करत नाही, आपल्या पतीला नावाने हाक मारत नाही आणि नेहमी एकनिष्ठ भावाने पतीच्या इच्छेनुसार आणि मर्यादेनुसार वागते. अशा नारीची कधीही दुर्गती होत नाही. तिचे जीवन पवित्रता आणि सौभाग्याने प्रकाशित राहते आणि मृत्यूनंतर ती माझ्या लोकाला प्राप्त होते. मित्रांनो, अशा प्रकारे भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला ही अत्यंत गूढ आणि महत्त्वपूर्ण कथा सांगितली. ही कथा आपल्याला स्मरण करून देते की धर्म, निष्ठा आणि मर्यादेचे पालन केल्याने जीवन मंगलमय होते आणि तेच आत्म्याला परम गतीकडे घेऊन जाते. मला आशा आहे की ही दैवी माहिती तुमच्या हृदयाला भिडली असेल. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू आणि जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. धन्यवाद.